लोकसेवा आयोगाने जे काही बदल आता केलेले आहेत त्याच्या अनुषंगानं थोडं विस्तारानं आपल्याशी थोडेच मुद्दे आहेत जे तुमच्याशी संबंधित आहेत. लोकसेवा आयोगामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून विद्यार्थ्यांची मागणी होती की सीसॅटचा पेपर हा क्वालिफाईंग केला पाहिजे आणि या अनुषंगाने गेले 5-6 वर्षामध्ये बरेचसे मागणी झाल्यानंतर डॉक्टर राजन वेळुकर नावाचे माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती आणि त्यांनी अभ्यास करून तो पेपर जसा आहे तसाच म्हणजे तो मेरिटसाठी असावा अशा प्रकारचा निर्णय दिला. तरीही लोकांची डिमांड संपली नाही. त्यामुळं हा एक विषय होता आमच्या कमिटीसमोर. कमिटीला 4 मुद्द्यावर काम करण्याचं निर्देश लोकसेवा आयोगाने दिले होते की या सीसॅटचं काय करायचं, नंबर 1. नंबर 2, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती, संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती आणि तिथला सिलेबस. सो एक्झामिनेशन पॅटर्न अँड सिलेबस लोकसेवा आयोगाचा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सिलेबस आणि एक्झामिनेशन पॅटर्न यांचा अभ्यास करून अभ्यासक्रम आणि सिलेबस, अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती, एक्झामिनेशन पॅटर्न याच्यामध्ये कमिटीनं रेकमेंडेशन्स करावा हा दुसरा आमच्या समोर विषय होता. आणि त्याच्या अनुषंगाने बाकी जे काही विषय आमच्या समोर उपस्थित होतील त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अभ्यास गटाने शिफारस करावी अशा प्रकारची अपेक्षा लोकसेवा आयोगाने व्यक्त केली होती. आणि त्याच्या अंतर्गत माझ्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती त्याच्यामध्ये खूप अनुभवी लोक ह्याच्यामध्ये होते. 2 आणखी श्री धनंजय कमलाकर, ॲडिशनल DG पोलीस, महाराष्ट्रामधले अतिशय नावलौकिक असलेले अधिकारी, ते आमच्या कमिटीचे सदस्य होते. आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू SF पाटील, हे आम्ही 3 जण या कमिटीमध्ये होतो. आणि मग आयोगाचे सगळे स्टाफ, तिथले सेक्रेटरी, तिथले जॉईंट सेक्रेटरी आमच्याबरोबर काम करत होते. ऑक्टोबर 21 मध्ये ऑर्डर झाली आणि 2 मेला आम्ही आमचा अहवाल सादर केला. जवळपास 8-1 महिना आम्ही त्याच्यावर काम केलं. 3 रेकमेंडेशन्स तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्याच्याबद्दल त्याचे बॅकग्राऊंड काय आहे, कारण काय आहे, असे अनेक प्रश्न गेल्या आठवड्यामध्ये आमच्या समोर आले. त्याच्या अनुषंगाने आपल्या समोर खुलासा करणं आणि खास करून जे मागे बसलेले विद्यार्थी आहेत, स्पर्धक आहेत, त्यांच्यासाठी ते फार महत्वाचं आहे. सीसॅट हा पेपर आता अर्हताकारी केलेला आहे. जी विद्यार्थ्यांची बऱ्याचपासून अनेक वर्षापासून डिमांड होती की सीसॅट पेपर जो आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, सीसॅट. हा शब्द कुठेही लोकसेवा आयोगाच्या सिलेबसमध्ये नाही, कुठेही नाही, पण हा प्रचलित झालेला शब्द आहे. तुम्हाला माहिती असेल कुठं तर मला सांगा. आम्ही अभ्यास केला. हा सीसॅट एवढा पॉप्युलर शब्द झाला तो कुठंच लिहिलेला नाही. तो सामान्य जनरल नॉलेज पेपर 2 या पेपरचा हा शॉर्ट फॉर्म तयार झालेला आहे. ते कुठून कसा आला काय कल्पना नाही. पण जनरल म्हणजे पूर्व परीक्षेसाठी जनरल नॉलेज पेपर 2 म्हणजे सीसॅट आहे. तो सीसॅट हा पेपर हा क्वालिफाईंग करावा अशा प्रकारची आमची पहिली रेकमेंडेशन होती, जी लोकसेवा आयोगाने स्वीकारली. आणि आता जी जाहिरात निघालेली आहे आणि आता जी काही पूर्व परीक्षा येणार आहे त्याच्यामध्ये जनरल नॉलेज 2 हा पेपर हा क्वालिफाईंग विथ 33% मार्क्स, म्हणजे 33% मार्क तुम्हाला पडले तर तुम्ही क्वालिफाय झाला. ज्यांना पेपर 2 मध्ये 33% मार्क पडतील त्यांचेच पेपर नंबर 1 तपासला जाईल. ज्यांना 33% पेक्षा कमी मार्क पडतील जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये त्यांचा पेपर 1 तपासला जाणार नाही. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहायला पाहिजे. आता काय पेपर आहे हा आणि तो मेरिटला काउंट केल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो आता आणि आता काय फायदा होणार आहे याच्या बाबतीमध्ये थोडक्यात या ठिकाणी मी सांगू इच्छितो की गव्हर्नमेंट सर्व्हिसकडे जाणं याच्यासाठी सुद्धा काही मानसिकता तुमची आहे का नाही. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये राहून काम करण्याची तुमच्यामध्ये एक मानसिकता आहे का नाही. तुमचा मेंटल ॲबिलिटी तशा प्रकारची आहे का नाही. तुमचा ॲप्टिट्यूड त्या दृष्टिकोनातून आहे का नाही, हे पाहण्यासाठीचा जो पेपर आहे तो पेपर नंबर 2 आहे.
तुम्ही त्याचा जर का सिलेबस वाचला, त्याच्यामध्ये तुमचं जनरल नॉलेज नाही टेस्ट केलं जात. त्या सिलेबसमध्ये तुम्हाला जर का तुम्ही त्याचे हेडिंग्स वाटले, तर तुमच्यामध्ये काय काय क्षमता आहेत ते त्याच्यामधून टेस्ट करण्यासाठीचे तो पेपर असतो. आणि म्हणून त्याला मेरिटला काउंट करण्याची काही गरज नाही. त्याच्यामध्ये जर का किमान ॲबिलिटी असेल, किमान ॲप्टिट्यूड असेल गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसमध्ये जायचा, दॅट इज सफिशियंट. तुम्ही सेवेमध्ये आल्यानंतर तुमच्यामध्ये तो गुणधर्म असल्यामुळे तुम्हाला मिळणारं प्रशिक्षण, तुम्ही ज्याला पदावर काम करायला सुरुवात कराल, ते तुमच्यामध्ये उपजत गुण आहेतच म्हणून तुम्ही ते नंतर एक्सप्लोर कराल आणि तुम्ही यशस्वी व्हाल, हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि म्हणून सीसॅट हा पेपर क्वालिफाईंग, मग पेपर ठेवलाच नसता, मग सीसॅट पेपर पूर्वी नव्हता. 2013 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने पहिल्यांदा सीसॅट हा पेपर इंट्रोड्यूस केला. आणि त्यांच्या तिथंच लक्षात आलं पहिल्याच परीक्षेनंतर की हा क्वालिफाईंग असायला पाहिजे, तो मेरिटला असता कामा नाही. म्हणून 2015 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने लगेच तो अर्हताकारी केला, म्हणजे क्वालिफाईंग केला. आपल्या लोकसेवा आयोगामध्ये केंद्राने लागू केल्याबरोबर हा पेपर 2 चालू केला. केंद्राने 15 मध्ये तो बदल केला, पण आपण तो आतापर्यंत 22 पर्यंत तसाच चालू राहिला. सो इन टोटो फॉलो केलं असतं तर हा प्रश्न आला नसता. आपण ते पार्शली हे पार्शली ते अशा पद्धतीने केल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून या कमिटीने रेकमेंड केले की हा क्वालिफाईंग असला पाहिजे. त्याप्रमाणे आता तो फक्त क्वालिफाईंगसाठी असणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये क्वालिफाईंग पुरते मार्क पडतील तुम्हाला, एवढा अभ्यास करा. पेपर नंबर 1चा भरपूर अभ्यास करण्याची गरज आहे. हा दृष्टिकोन तुम्हाला युनिक अकॅडमी सगळ्यांनाच तो आत्मसात करण्याची गरज आहे. आता दुसरा सगळ्यातला महत्वाचा प्रश्न होता की मुख्य परीक्षेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय रेकमेंडेशन करणार आहात. सगळ्यात मेजर रेकमेंडेशन आहे की आतापर्यंत ही ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट, मुख्य परीक्षा सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स याप्रमाणे घेतली जात आहे. साधारण 2012 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2012 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन सिस्टीम ही अचानकपणे ऑब्जेक्टिव्ह करून टाकली. आणि 2012 मध्ये काय लॉजिक लावून ती ऑब्जेक्टिव्ह केली याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तर त्याच्यामध्ये काय ठोस असा पुरावा सापडला नाही की कुठल्या कारणानं ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह करण्यात आली. आणि त्याच्यानंतर मग हा बदल का झाला, इतर राज्यामध्ये काय परिस्थिती आहे, म्हणून आम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्व सिस्टीमचा अभ्यास केला. आपल्या देशामध्ये जेवढे काही राज्य आहेत छोटी मोठी, त्या सगळ्या राज्यांच्या लोकसेवा आयोगांच्या परीक्षा पद्धतीचा आणि सिलेबसचा आम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी केला. कुठल्या कुठल्या राज्यामध्ये सीसॅट पेपर हा मेरिटसाठी काउंट केला जातो, एकाही राज्यामध्ये सीसॅट हा मेरिटसाठी काउंट केला जात नसताना महाराष्ट्रामध्ये तो काउंट केला जात होता आणि म्हणून आपण तो चेंज केला. त्याच पद्धतीनं डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आहे, केंद्राची काय परिस्थिती आहे त्याचा अभ्यास केला. तुम्हाला विश्वास बसणार नाही की सर्वच राज्यांची मेन एक्झामिनेशन ही वर्णनात्मक स्वरूपाची, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे. केंद्र सरकारची सुद्धा UPSCची एक्झामिनेशन तर आपल्या सगळ्याला कल्पना आहे की तो सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचाच आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य होतं की जिथं मेन एक्झामिनेशन सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईपनं घेतली जात होती. आणि म्हणून दुसरा एक अजेंडा होता आमच्या समोर की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षामध्ये, UPSCच्या परीक्षामध्ये महाराष्ट्रामधून अधिकाधिक कॅन्डिडेट कसे यशस्वी होतील या संदर्भामध्ये काय रेकमेंडेशन करता येईल का, हा पण एक आमच्या समितीसमोरचा विषय होता. आणि त्याचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्यातल्यापैकी काही लोकांनी UPSCची परीक्षा देऊन MPSCची दिली, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हाऊ दे माइट हॅव शिफ्टेड टू प्रिपेअर फॉर MPSC. कारण UPSCची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे आणि MPSCची परीक्षा ही मेन परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे. तर इथं
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना यूपीएससीची परीक्षा देणं डिफिकल्ट जात होतं आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या तयारीच्या आधारावर खरं तर एमपीएससीची परीक्षा देता यायला पाहिजे होती, पण इथं ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची स्थिती असल्यामुळे त्यांना देता येत नव्हती. त्यामुळे ना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना यूपीएससी देता होती, ना यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी देता येत होती. जे देतात, प्रयत्न करतात, त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. खरं तर यूपीएससीच्या परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहजासहजी एमपीएससी देता आली पाहिजे. आणि एमपीएससी मध्ये जे विद्यार्थी यशस्वी होत आहेत, आता हे 200 विद्यार्थी यशस्वी झाले, पहिल्या विद्यार्थ्यांनी 200व्या विद्यार्थ्यामध्ये किती अंतर आहे मला माहित नाही, पण ह्या सगळ्यांनाच असं वाटतं कधीतरी राहून की मी सुद्धा जर का केंद्राची परीक्षा दिली तर मी पण यशस्वी झालो असतो, मला पण त्यावेळेला वाटत होतं. म्हणून आता प्रत्येकाला समान संधी मिळेल आणि एमपीएससीचे विद्यार्थी यूपीएससी देऊ शकतील, यूपीएससीचे विद्यार्थी एमपीएससी देऊ शकतील आणि दोन्हीकडचाही टक्का वाढेल आणि दोन्हीकडचंही स्टँडर्ड ऑफ क्वालिटी ऑफ अधिकारी जे निवड होणार आहे त्याचे स्टँडर्ड वाढेल. म्हणून हा याच्या पाठीमागचं दुसरं लॉजिक होतं. तिसरं लॉजिक त्याच्या पाठीमाग असं होतं की आपण 10वीची परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची, 12वीची परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची, ग्रॅज्युएशन डिस्क्रिप्टिव्ह, पोस्ट ग्रॅज्युएशन डिस्क्रिप्टिव्ह आणि मात्र एमपीएससीची मेन एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह. खरं तर ती डिस्क्रिप्टिव्ह असायला पाहिजे होते. ते डिस्क्रिप्टिव्हच्या ऐवजी ऑब्जेक्टिव्ह केला हाच खरं तर योग्य होता का निर्णय असा प्रश्न पडतो. आणि म्हणून आम्ही रेकमेंडेशन केलं की ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचीच परीक्षा असली पाहिजे. आणि ती का असली पाहिजे शासकीय सेवेमध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांच्यासाठी, त्याच्या पाठीमागची भूमिका मी थोडक्यामध्ये आपल्याला अतिशय थोडक्यामध्ये सांगतो, जेणेकरून आपल्या ते लक्षात येईल की महत्वाचं काय आहे की काय जज करायचं आहे विद्यार्थ्यांच्यासाठी. आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट कमी कुठं पडते तुमच्या पण लक्षात येईल की तुमची ग्रास्पिंग ॲबिलिटी काय आहे, विद्यार्थ्यांची ग्रास्पिंग ॲबिलिटी काय. मग असे सांगितलं की तुमच्या समोर अधिकारी म्हणून एक प्रश्न समोर टाकला, तिथं मल्टिपल चॉईस क्वेश्चन नसतो, टिकमार नाही करायचं तिथं. यू हॅव टू अनालाइज द प्रॉब्लेम अँड डिसाइड गिव्ह द सोल्युशन. ही क्षमता तुमच्यामध्ये येण्याची आवश्यक. म्हणून ग्रास्पिंग ॲबिलिटी, आकलन क्षमता तुमच्यामध्ये काय आहे, इंटेलिजन्स तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता काय आहे, ती चांगल्या पद्धतीने टेस्ट होते ऑब्जेक्टिव्ह मध्ये. त्याच्याबद्दल काय दुमत असेल काय कारण नाही. थोडंसं लॉजिक ज्याचं चांगलं आहे त्याचा इंटेलिजन्स पण चांगला निघतो. हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आपल्याला बघायला मिळतं. डिसिजन मेकिंग, तुमची निर्णय क्षमता काय आहे हे तपासलं पाहिजे ना. मग अशा सेवेमध्ये आल्यानंतर डिसिजन पदोपदी निर्णय घ्यायचे असतात. तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता काय आहे हे तुम्हाला जर का जज करायचं असेल विद्यार्थ्यांच्या मेन एक्झामिनेशन, तर तो पेपर डिस्क्रिप्टिव्ह असल्याशिवाय करता येणार नाही. तुमच्यामध्ये अनालिटिकल स्किल तुमच्यामध्ये काय आहे, तुमच्यामध्ये विश्लेषण, एखादा प्रश्न दिला तर त्याचं विश्लेषण करण्याची क्षमता काय आहे सर्व अंगानी, हे तुम्हाला फक्त डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमधूनच त्या विद्यार्थ्यांची ॲबिलिटी कळू शकते. प्रॉपर अंडरस्टँडिंग दी प्रॉब्लेम्स, लोकांच्या समस्या प्रशासनासमोरच्या जर का अंडरस्टँड करायच्या असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या माध्यमातून गेलं पाहिजे. क्लॅरिटी ऑफ थाउट्सच्या बाबतीमध्ये गरज आहे. इंटरपर्सनल स्किल्स तुमच्यामध्ये काय आहेत हे जज करण्याची आवश्यकता असते. अंडरस्टँडिंग द स्ट्रेंथ अँड विकनेसेस ऑफ द इश्यू, त्याची पण तुम्हाला समज आहे का नाही, ते तुम्हाला किती येतं ते बघायला पाहिजे. आणि इत्यादी गुण तुमच्यामध्ये आहेत हे तपासण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट कमी पडते, पुरेशी नाही. आणि म्हणून ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह असायला पाहिजे, हे याच्या पाठीमागचं मुख्य उद्देश होतं. आपल्याला मुद्दामहून मी सांगितलं की याच्या मागचं लॉजिक काय होतं. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा जो आहे, आता दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला तयार डिस्क्रिप्टिव्ह मधून चेंज, आपण ज्याला ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह चाललो आहोत, तेव्हा तुम्हाला तुमची मानसिकता बदलण्याची गरज आहे, बस बाकी काय करण्याची गरज नाही. मग अशा अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं की एखाद्या ॲटम मध्ये तुम्ही फेल गेलात तर पुढे जायचं का नाही जायचं ही तुमच्या मेंटल ॲबिलिटीवर, मेंटल स्टॅबिलिटीवर, मेंटल स्टेटवर अवलंबून असतं. तसं आता आपल्याला हे स्वीकारायचं आहे की ही डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आपल्याला जायची आहे. सो इथून पुढे तुम्हाला काय प्रॅक्टिस करावं लागणार आहे, तर लिखाणाचं प्रॅक्टिस करावं लागणार. रायटिंग स्किल्स तुम्हाला वाढवावे लागतील. रायटिंगच्या संदर्भामध्ये हाऊ टू राईट स्पीडीली, गतिमान पद्धतीने तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. नेमक्या पद्धतीने एक प्रश्न जर का तुम्हाला दिला आणि त्याच्यावर लिहिलं की तुम्ही 100 ओळीमध्ये तुमचं उत्तर मांडा,
तर 100 ओळी हा फापट पसारा न ठेवता त्या विषयाचं सगळे मुद्दे पॉइंट टू पॉइंट कसे कव्हर करता येऊ शकतील तुम्हाला, याच्या दृष्टिकोनातून तुमची लिखाणाची प्रॅक्टिस आहे. अभ्यास तर तुमचा सिलेबस 90% तोच राहणार आहे, त्याच्यामध्ये काय फार मोठा बदल होणार नाही. लोकसेवा आयोगाच्या मार्फत सिलेबस प्रसिद्ध होईल, पण आता तुमचा जो काही सिलेबस आहे तोच सिलेबस आहे असं समजून तुम्ही डिस्क्रिप्टिव्हच्या तयारीला लागलं पाहिजे. तुम्हाला बुक्स आयडेंटिफाय केले पाहिजेत, तुम्हाला स्वतःच्या नोट्स केल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टीला तुम्ही आता जर का कामाला लागलात तर 1.5 वर्षाचा कालावधी तुम्हाला आजपासून मिळतो. डिस्क्रिप्टिव्ह टू ऑब्जेक्टिव्ह एकाच वर्षात सुरू केलं होतं, पण लोकसेवा आयोगाच्या समोर आम्ही रेकमेंडेशन केला होता की सम टाइम शुड बी गिव्हन टू द कॅन्डिडेट्स टू प्रिपेअर फॉर डिस्क्रिप्टिव्ह. आणि त्याप्रमाणे या वर्षामध्ये जी काही परीक्षा होणार आहे, मेन एक्झामिनेशन जिचं आता तुम्ही प्रिलिम देणार आहात, ती ही ऑब्जेक्टिव्हच राहणार आहे. मात्र पुढच्या वर्षाची जाहिरात, पुढच्या वर्षाची जी काही मेन एक्झामिनेशन असेल ते अबाउट ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होईल. तर आजपासून तुम्हाला 1.5 वर्षाचा कालावधी मिळेल प्रिपरेशन करण्यासाठी. आता जे फ्रेशर्स आहेत किंवा ज्यांनी एखादा दुसराच आयटम दिलाय त्यांना फारशी अडचण नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी 3 आयटम दिले, 4 आयटम दिले, त्यांच्यासाठी शिफ्ट होताना थोडं अधिक चिंतेचा विषय आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे. परंतु मी त्यांना पॉझिटिव्ह साईड तुम्हाला सांगतो की तुम्ही आता इतकं अभ्यास केला आहे, 3 आयटम मध्ये तुमचं पाठ झालं आहे की कुठल्या पानावर कुठलं उत्तर आहे. तुम्हाला आता करायचं आहे तयारी फक्त आणि फक्त डिस्क्रिप्टिव्ह पेपर कसे लिहायचे, बरोबर आहे ना. तुम्हाला फक्त जे काय तुम्ही अभ्यास केला आहे तो फक्त तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कसा लिहायचा याच्यासाठी तुम्ही तयारी करायची आहे. खरं तर फ्रेशर्सपेक्षा जास्त चान्सेस डिस्क्रिप्टिव्ह मध्ये यशस्वी होण्याचे चान्सेस हे ज्या विद्यार्थ्यांनी 2 पेक्षा अधिक आयटम दिले आहेत त्यांना जास्त चान्सेस आहेत पुढच्या 1-2 वर्षामध्ये यशस्वी होण्यासाठी. तुम्हाला शिक्षक म्हणून पण तुम्ही मान्य कराल. मग तुम्हाला सगळंच तुमच्याकडे आहे, तुम्ही परीक्षा पण दिलेली आहात, त्यामुळे तुम्हाला फक्त डिस्क्रिप्टिव्हला जायचं. अजून एक मोठा ॲडव्हान्टेज ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये म्हणजे फार तर 8 किंवा 10 प्रश्न असतात, बरोबर आहे ना. ऑब्जेक्टिव्ह मध्ये 100 प्रश्न आहेत, म्हणजे जेवढा म्हणून काय सिलेबस आहे त्या सिलेबस मधल्या सगळ्याच टॉपिक सब टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मात्र 10च प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या 10 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 3 तासामध्ये क्वाइटली लिहायची आहेत. त्या प्रश्नाला पण ऑर असतं, एका प्रश्नाला दुसरं ऑर आहे वगैरे वगैरे. तर सगळ्यात सोपं आहे डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेला जाणं. वर्क सॅटिस्फॅक्शनचा मगाशी प्रश्न कोणीतरी काढला होता. परीक्षा देताना सुद्धा वर्क सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे, जे वर्क सॅटिस्फॅक्शन तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर देतं. आणि म्हणून याच्यामध्ये खूप मोठा आम्हाला एक CPTPची 7ची बॅचचं ट्रेनिंग यशदामध्ये चाललं होतं. तुमच्या आधीची जी बॅच आधीची बॅच आहे ज्यांचं क्लास 1 अधिकाऱ्याचं यशदामध्ये ट्रेनिंग चाललं होतं, जेव्हा आम्ही आमचा अहवाल तयार करत होतो आणि आम्ही त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन केली 2 तास. यू विल सरप्राईज की मोर दॅन 80% सक्सेसफुल झालेल्या कॅन्डिडेटनी सांगितलं की परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असायला पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं की डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची परीक्षा असायला पाहिजे, काठिण्य पातळी अधिकची असली पाहिजे, काठिण्य पातळी अधिकची असली पाहिजे. तर हा अँगल आहे सगळ्यांचा. तुम्ही पण बिगिनर्स किंवा 1-2 आयटम झाल्यानंतरसाठी सोपंच आहे, पण अधिक सोपं आहे वर्षे आयटम्स दिलेल्या लोकांच्यासाठी. ही पॉझिटिव्ह साईड मी तुमच्यासमोर मुद्दाम या ठिकाणी मांडल्या. अजून एक मोठा बदल केलेला आहे तो म्हणजे वैकल्पिक पेपर आता नाही आहे आपल्याला. आताच्या मेन एक्झामिनेशन मध्ये वैकल्पिक पेपर नाही आणि म्हणून वैकल्पिक पेपर ऑप्शनल सब्जेक्ट आता इंट्रोड्यूस केलेला आहे. ऑप्शनल पेपर एक विषय तुम्हाला ऑप्शनल म्हणून निवडायचा आहे आणि त्याचे 2 पेपर असणार आहेत 250-250 मार्काचे, एकच विषय. याच्या मागे काय लॉजिक आहे, सर्व राज्यामध्ये आपल्या देशातल्या सर्व राज्यामध्ये मेन एक्झामिनेशनला ऑप्शनल सब्जेक्ट आहे. UPSCला सुद्धा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. महाराष्ट्र त्याला अपवाद आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती अपवाद आहेत बघितलं तुम्ही, अशा अवस्था होती. ते आता सगळं सिंक्रोनाइज्ड विथ अदर स्टेट्स अँड द UPSC अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. तर ऑप्शनल सब्जेक्ट्सची गरज एवढ्यासाठी आहे की तुम्ही ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं, ज्या विषयामध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तो विषय तुम्हाला निवडता आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करून पेपर देऊ शकता. कंपल्सरी नाही,
तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट निवडला पाहिजे ते कंपल्सन, पण तो एक ऑप्शन असला पाहिजे, म्हणून ऑप्शनल आहे. म्हणून ऑप्शनल आहे की तुम्हाला ऑप्शन पाहिजे की मी ज्या विषयाचं प्रशिक्षण घेतलं, ट्रेनिंग घेतलं, ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन घेतलं, आय कॅनॉट गिव्ह दॅट पेपर. माझं सगळी तयारी त्याची झालेली आहे आणि म्हणून ऑप्शनल पेपर हा त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला आहे. तुम्हाला त्या विषयामध्ये 4 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं, त्याच्यामध्ये तुमची काय डेप्थ आहे, अंडरस्टँडिंगची लेवल काय आहे, मांडणी कशी करता, हे ऑप्शनल सब्जेक्टमुळे कळतं आणि म्हणून ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. एक छोटा विषय, डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा केल्यामुळे इव्हॅल्युएशन सिस्टीमच्या संदर्भामध्ये काही बऱ्याच ठिकाणी प्रश्न निर्माण झाले होते की ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये इव्हॅल्युएशन हे 100% कॅल्क्युलेट मेकॅनिकल असते. कम्प्युटर तुम्हाला देतो की कुणाला किती मार्क पडले, तुम्हाला टेस्ट पण दिली जाते, की पण दिली जाते, यू जज युअर सेल्फ की तुम्हाला किती मार्क पडतायत. डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये CPTPच्या बॅचनं सांगितलं की डिस्क्रिप्टिव्ह करा, मात्र ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये जी ॲक्युरसी इव्हॅल्युएशनमध्ये आहे ती ॲक्युरसी, त्याच्या जवळपासची ॲक्युरसी सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या इव्हॅल्युएशनमध्ये आली पाहिजे. आणि मग या विषयावर आम्ही खूप अभ्यास केला. आधी तो अभ्यास केल्यानंतर डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये आम्ही रेकमेंडेशन केलं आहे की हा जो मुद्दा मुलांनी मांडला होता ते रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल होती. तुमच्यासारखा फ्रेशर एका वर्षामध्येच एकाच ॲटममध्ये यशस्वी झालेला पण होता आणि 5 ॲटम नंतर यशस्वी झालेला पण तिथे विद्यार्थी बोलत होते. तर त्या सगळ्यांचा एकच सूर होता की इव्हॅल्युएशन त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी नको आणि त्याच्यामध्ये सुद्धा ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही रेकमेंडेशन केलेलं आहे. सिस्टीम अशी आहे, कम्प्युटर असेसमेंट, कम्प्युटर स्क्रीन असेसमेंट ही त्याच्यामधले कन्सेप्ट आहे. आणि एक CAP म्हणजे सेंट्रल इव्हॅल्युएशन प्रोग्राम. आज आपल्याला आश्चर्य वाटेल की सगळ्या लोकांनी प्रश्न उपस्थित केला की डिस्क्रिप्टिव्ह पेपर तपासतील कधी, कधी निकाल लागेल, ऑलरेडी लेट होतं सगळं, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पेपर तपासायला खूप वेळ लागेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल किती विद्यार्थी बसतात सध्या मेन एक्झामिनेशनला. 2.5 लाख मागच्या वर्षी बसले होते, 10,000 सुद्धा विद्यार्थी मेनला गेले नव्हते. कारण किती रिक्त पदं आहेत आणि प्रत्येक रिक्त पदाला किती मुलं घ्यायची, याच्यामध्ये 7,500 विद्यार्थी मागच्या वेळेला मेनला बसले होते. म्हणजे GS 1, 2, 3, 4 हे पेपर तपासायचे किती, 10,000. आता जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, कोणी जॉग्राफी घेईल, कोणी हिस्ट्री घेईल, कोणी कुठला घेईल, ऑप्शनल सब्जेक्ट तपासण्यासाठी तर फारच कमी पेपर निघतील, बरोबर आहे का नाही. 10,000पैकी ते 5,000 पण निघणार नाही, 3,000 पण निघणार नाही. तर इतके कमी पेपर ऍक्च्युली आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तपासायचे आहेत. पुणे विद्यापीठ घेतलं, किती डिस्क्रिप्टिव्ह पेपर दरवर्षी तपासत असतील आणि तरीही निकाल राईट टाइम लागतो, महिना इकडं तिकडं होतो. SSC बरोबर आहे ना, डिस्क्रिप्टिव्ह नाही ना, ऑब्जेक्टिव्ह नाही ना, तिचा पण निकाल डिक्लेअर करतात की 24 जूनला निकाल लागणार, निकाल त्याला लागतो. म्हणजे हजारो लाखो पेपर, डिस्क्रिप्टिव्ह पेपर तपासले जातात आणि त्याचा निकाल लावला तर मुख्य परीक्षेचे 10,000 पेपर तपासायला किती वेळ लागणार आहे. तर तो मुद्दाच नाही, इट्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंट. मग आम्ही आमचा जो काही ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आहे त्याच्या आधारावर निकाल लवकर लागता येईल, डिस्क्रिप्टिव्ह पेपर लवकर तपासता येतील, याच्यासाठी सुद्धा रेकमेंडेशन्स केलेले आहेत, ज्याचा आम्ही तुमच्यासमोर उहापोह करायचा प्रश्न येत नाही. आणि म्हणून काय सिस्टीम आहे, तर एक पेपर एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटरला सायमल्टेनियसली चेक करता येईल. म्हणजे कम्प्युटर स्क्रीन असेसमेंट याच्यामध्ये तुमचा जो पेपर डिस्क्रिप्टिव्ह असेल तो पूर्णपणे स्कॅन केला जाईल, सगळ्या विद्यार्थ्यांचे सगळे पेपर स्कॅन केले जातील आणि डिजिटल डेटा हा स्टोअर केला जाईल. तुमचे डिस्क्रिप्टिव्ह जे काही मॅन्युअल लिहिलेले पेपर्स आहेत ते सीलबंद करून पेटीमध्ये बंद करून ठेवले जातील. आता तो जो काही डिजिटल पेपर तुमचा जो केला आहे कन्वर्ट, तो एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटरला एकाच वेळेला देता येईल, एकाच वेळेला देता येईल. म्हणून आम्ही असं रेकमेंड केलं आहे की मिनिमम 2 इव्हॅल्युएटर कडून डिस्क्रिप्टिव्ह पेपर तपासला पाहिजे सायमल्टेनियसली. आणि CAP म्हणजे सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम. आता सुद्धा SSCचे पेपर, 12वीचे पेपर आणि विद्यापीठाचे पेपर सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम प्रमाणे चालतात.
विद्यापीठाने डेसिग्नेट केलेल्या एका ठिकाणी सगळे शिक्षक येऊन बसतात, इव्हॅल्युएट येऊन बसतात आणि ते तिथं बसून तपासणी करतात. आणि त्यांच्याकडे सुद्धा कम्प्युटर स्क्रीनवरच त्यांची तपासणी चालते, ते फिजिकल पेपर तपासायला बसत नाही. आणि म्हणून त्या सिस्टीम प्रमाणे एक XYZ जागा ठरवली जाईल, समजा मुंबई विद्यापीठ, तिथे सगळे इव्हॅल्युएटर येतील आणि 15 दिवसाचा प्रोग्राममध्ये 15 दिवसामध्ये सगळे डिस्क्रिप्टिव्ह पेपर चेक करून निकालाला देतील. मग या सिस्टीममध्ये एकाच वेळेला 2 इव्हॅल्युएटर, एक या स्क्रीनवर बसला, एक या स्क्रीनवर बसला, 2 वेगळ्या रूममध्ये बसलेले आहेत, आपापल्या पद्धतीने तपासणी करतील. त्याच्यामध्ये प्रोग्राम आहे. प्रोग्राम प्रमाणात तुम्ही एका प्रश्नाला मार्क दिले की ते ऑटोमॅटिकली त्याचं टोटलिंगला जाते. तुम्ही उपप्रश्नाला मार्क दिले की लगेच उपप्रश्नाच्या टोटलिंगला जाते. दोघांचा पेपर तपासून झाला की दोघांचे पण टोटलिंगचं काम कम्प्युटर करतोय आणि दोघांच्या प्रश्नांचं उत्तरांचं ॲव्हरेज काढायचं काम पण कम्प्युटर करतो. आणि अशा पद्धतीनं कम्प्युटर असेसमेंट, कम्प्युटर स्क्रीन असेसमेंटच्या माध्यमातून एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटर मार्फत पेपर तपासले जातील, त्याचं ॲव्हरेजिंग केलं जाईल. आणि ॲव्हरेजिंग फॉर इच अँड एव्हरी क्वेश्चन. आताच्या मॉडरेशन सिस्टीममध्ये फक्त सगळ्यात कमी मार्क पडलेला पेपर आणि सगळ्यात हायेस्ट मार्क पडलेला पेपरच्या संदर्भामध्ये फक्त मॉडरेशन केलं जातं. इथं आपण प्रत्येक प्रश्न, प्रत्येक उपप्रश्न त्याचं इथं मॉडरेशन होणार असल्यामुळं आपल्याला समान न्याय मिळेल प्रत्येकाला, अशा प्रकारची दखल याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि म्हणून या पद्धतीनं मेजर गोष्टी मी आपल्याला या ठिकाणी सांगितल्या. CSAT बद्दल सांगितलं, डिस्क्रिप्टिव्ह पेपर बद्दल सांगितलं आणि ऑप्शनल पेपरच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला मी खुलासा केला. मला खात्री आहे की तुमच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये जे अपेअर होणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनातल्या सगळ्या शंका निरसन होतील आणि चांगल्या तयारीनं, खूप चांगल्या पद्धतीने सगळे विद्यार्थी तयारी करतील आणि शासनाला जे अभिप्रेत आहे की चांगल्यातले चांगले अधिकारी मिळावेत. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.